नेक्स्ट टॉपिक केमिस्ट्रीचा इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. आता पूर्णपणे थेरॉटिकल असा हा टॉपिक आहे. याच्यातला बराचसा पार्ट आपल्याला प्रॅक्टिकलसाठी वगैरे सुद्धा तुम्हाला बघायला येईल. अनालिटिकल केमिस्ट्री ह्याच्यामध्ये अनालिसिस करायचं आहे आपल्याला. एखाद्या गोष्टीमध्ये काय काय केमिकल कंपोजिशन काय असेल, त्याचं स्ट्रक्चर काय असेल, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय असतील, याच्याशी संबंधित हा टॉपिक आहे. सुरुवात करूया. So analytical chemistry facilitates investigation chemical composition of substances. एखादा सबस्टन्स कशापासून बनलेला आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे याच्यामध्ये केलं जातं. इट युजेस इन्स्ट्रुमेंट्स अँड मेथड्स. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि वेगवेगळ्या मेथड्स त्याच्यामध्ये वापरल्या जातात. त्यांचा वापर करून काय केलं जातं बघा, सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन ऑफ द मॅटर अंडर स्टडी. जे काही तुम्ही सबस्टन्स कन्सिडर केलेला आहे ते त्याच्यामधले घटक जे काय असतील ते सेपरेट करा, त्यांना एकमेकांपासून वेगवेगळं ओळखा, आयडेंटिफिकेशन करा, क्वांटिफाय द मॅटर अंडर स्टडी. हे सगळे प्रकार म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली करायचं आहे की त्याच्यामध्ये कोणकोणते इलिमेंट्स आहेत, कोणत्या प्रमाणात आहेत, या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. दस द अनालिसिस प्रोव्हाइड्स केमिकल और फिजिकल इन्फॉर्मेशन अबाउट ए सॅम्पल. सॅम्पल हे केमिकल सबस्टन्स असेल तर त्याच्याबद्दलचं केमिकल आणि फिजिकल इन्फॉर्मेशन हे तुम्हाला त्या अनालिसिस वरून कळेल. This analysis can be qualitative or quantitative. Qualitative म्हणजे रिगार्डिंग इट्स क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे रिगार्डिंग इट्स क्वांटिटी. क्वालिटेटिव्ह मध्ये त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते घटक आहेत हे येईल. क्वांटिटेटिव्ह मध्ये कोणता घटक किती प्रमाणात आहे हे सांगितलं जाईल. क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कन्सर्न्ड विथ डिटेक्शन ऑफ presence or absence of elements in compounds and of chemical compounds in the mixtures. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, ऍबसेंट आहेत, यांचं डिटेक्शन केलं जाईल. त्यानंतर वेगवेगळे जे मिक्सचर्स असतील त्या मिक्सचरमध्ये कोणकोणते केमिकल कंपाऊंड्स आहेत हे फाइंड आउट केलं जाईल. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डील्स विथ determination of relative proportions of elements in compounds. तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय केलं जाईल की एखाद्या कंपाऊंड मध्ये कोणकोणते इलेमेंट्स किती प्रमाणात आहेत, कोणत्या प्रपोर्शन मध्ये आहेत ते फाइंड आउट केलं जाईल. तीच परिस्थिती मिक्सचर्सच्या बाबतीत असेल. मिक्सचर्स मध्ये केमिकल कंपाऊंड्स जे आहेत ते कोणकोणते कोणत्या प्रपोर्शन मध्ये आहेत हे क्वांटिटेटिव्ह मध्ये. तेव्हा हे दोन प्रकार पहिल्यांदा लक्षात ठेवा. क्वालिटेटिव्ह मध्ये कोण इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, ऍबसेंट आहेत हे ठरवलं जाईल. क्वांटिटेटिव्ह मध्ये कोणता इलेमेंट किती प्रपोर्शन मध्ये प्रेझेंट आहे हे ठरवलं जाईल. सो द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of separation, identification, qualitative, quantitative determination of compositions of different substances is called as analytical chemistry. आता आपण जे काही सगळं सांगितलं ते त्यांनी फक्त एकत्र केले. सेपरेशन कसं करायचं, आयडेंटिफिकेशन त्याच्यातलं, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. क्वालिटेटिव्हली कोण इलेमेंट प्रेझेंट आहेत, कोणते कंपाऊंड्स त्या मिक्सचरमध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर एखादा कंपाऊंड जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये कोणता इलेमेंट किती प्रोपोर्शन मध्ये आहे याचं क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन सुद्धा केलं जाईल. आता या अनालिटिकल केमिस्ट्रीचं इम्पॉर्टन्स ते बघा, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत तिने याच्यात. The course of analytical chemistry extends the knowledge acquired by the students in studying general, inorganic and organic chemistry.
केमिस्ट्रीचे हे सगळे प्रकार, त्याच्यामुळं आपल्याला चांगलं त्याचं नॉलेज मिळेल. या सगळ्या प्रकारांचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल. केमिकल अनालिसिस is one of the most important methods of monitoring the composition of raw materials, intermediates, finished products. आता याच्यात काय काय केलेलं आहे बघा त्यांनी. केमिकल अनालिसिसमुळे तुम्ही काय काय करू शकताय, तर एखाद्या रॉ मटेरियलचं कंपोजिशन काय असेल, त्या कंपोजिशनचं तुम्ही मॉनिटरिंग करू शकताय. म्हणजे त्याच्यामध्ये परत त्याच गोष्टी येणार की ते कशापासून बनले, किती प्रमाणात कोण आहे, या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग त्याच्यामध्ये होईल. त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मेथड्स, त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता. इंटरमिजिएट कुणाला म्हणायचं, रिॲक्टंट पासून प्रोडक्ट पर्यंत जाताना मध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्म होतील त्यांना इंटरमिजिएट असं म्हणतात. आणि जो फायनल प्रोडक्ट असेल त्याला त्यांनी फिनिश्ड प्रोडक्ट्स म्हटले. अँड ऑल्सो द कंपोजिशन ऑफ एअर इन स्ट्रीट्स, प्रिमायसेस ऑफ इंडस्ट्रियल प्लांट्स. आता हे बघा, हळूहळू हे सगळ्या गोष्टी वाढायला लागलेल्या आहेत. स्ट्रीट्स वरती जे एअर असेल, रस्त्यांवरती जी काय हवा वगैरे जे असेल, त्याचं कंपोजिशन कसं आहे. तेच जर समजा तुम्ही एखाद्या कारखान्याच्या एरियामध्ये जर तुम्ही गेलात, तर त्या प्रिमायसेस मध्ये एअर कशा पद्धतीनं आहे. आता ऍग्रिकल्चर मध्ये आलेत. इन ऍग्रिकल्चर केमिकल अनालिसिस इज युज्ड टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ सॉइल्स. जमीन जी आहे, माती जी आहे त्याच्यातली, त्याचं कंपोजिशन कसं आहे. फर्टिलायझर्स मध्ये काय काय आहे. मेडिसिनल फील्डमध्ये टू डिटरमाइन कंपोजिशन ऑफ मेडिसिनल प्रिपरेशन्स. जे काय औषधं असतील त्यांचं प्रिपरेशन कशा पद्धतीनं होतंय, त्याच्यामध्ये कोणता घटक किती प्रमाणात घ्यायचा आहे, त्याचं कंपोजिशन काय काय आहे, या सगळ्या गोष्टी येतील. अनालिटिकल केमिस्ट्री ऑल्सो हॅज ऍप्लिकेशन्स इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स वगैरे म्हणजे जिथं एखादा गुन्हा वगैरे घडतो, एखादा खून मारामारी वगैरे असं काय असेल, तर तर त्याच्यामध्ये सापडलेले जे काही वेगवेगळे पुरावे असतील त्यांचं अनालिसिस केलं जाईल. इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री, इंजिनिअरिंग मध्ये वापरलं जातं, इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये वापरलं जातं. इंडस्ट्रियल प्रोसेस ॲज अ होल अँड द प्रोडक्शन ऑफ न्यू काइंड्स ऑफ मटेरियल्स. आता वेगवेगळ्या प्रकारचं नवीन मटेरियल जे काही बनवलं जाईल, त्याच्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस, नवीन काय तयार केलेलं असेल त्याचाही अभ्यास पहिल्यांदा केला जाईल. तो कशाने केला जाईल, युजिंग अनालिटिकल केमिस्ट्रीच केला जाईल. अनालिटिकल केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ क्लासिकल वेट केमिकल मेथड्स अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स. एकूण 3 मेथड्स सांगितलेल्या आहेत अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. क्लासिकल मेथड्स आहेत, वेट केमिकल मेथड्स आहेत आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स, हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट आहे अनालिसिस. अनालिसिस इज कॅरिड आउट ऑन ए स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड. ज्याचं टेस्टिंग आपल्याला करायचं आहे त्याचं एक स्मॉल सॅम्पल घेतलं जाईल आणि त्याच्यावरती अनालिसिस कॅरी आउट केलं जाईल. अँड नॉट ऑन द एंटायर बल्क. पूर्ण त्या मटेरियलवरती प्रोसेस करत नाही, त्याच्यातला अगदी छोटासा पार्ट घेतात, त्याचं टेस्टिंग केलं जातं, त्यालाच अनालिसिस असं म्हणतात. When the amount of a solid or a liquid sample is a few grams, the analysis is called as a semi-micro analysis. जो सॉलिड किंवा लिक्विडचं सॅम्पल तुम्हाला चेक करायचं आहे, ते जर तुम्ही थोडं ग्रॅम्स मध्ये जर कन्सिडर केलेलं असेल तर त्याला काय म्हणतात, सेमी मायक्रो अनालिसिस असं म्हणतात. इट इज ऑल्सो ऑफ 2 टाइप्स, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. हे शब्दप्रयोग नेहमी लक्षात ठेवा, हे सारखे येणार आता आपल्याला. क्लासिकल क्वालिटेटिव्ह अनालिसिस मेथड्स इन्क्लूड्स. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि त्याच्या क्लासिकल म्हणजे अगदी पहिल्यापासून चालत आलेल्या सगळ्या मेथड्स, त्याच्यामध्ये काय असते बघा. दे इन्क्लूड सेपरेशन्स सच ॲज प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन, डिस्टिलेशन. सेपरेशनच्या ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. प्रेसिपिटेशन, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन, हे सगळे परत डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पुढे होणारच आहेत. आयडेंटिफिकेशन मे बी बेस्ड ऑन डिफरन्सेस इन कलर, ओडर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड रिॲक्टिव्हिटी. एखादा कंपाऊंड तयार झाला की त्याचं
ओळखण्यासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्याचा कलर काय आहे, त्याचा ओडर म्हणजे त्याला काही वास येतो का, त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, त्याची रिॲक्टिव्हिटी काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून त्याचं प्रॉपरली अनालिसिस केलं जातं. क्लासिकल क्वांटिटेटिव्ह मेथड्स. आता क्वांटिटेटिव्ह मेथड्स मध्ये कोण आहे बघा. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, या दोन मेथड्स क्वांटिटेटिव्ह मेथड्स मध्ये आहे. नेक्स्ट पॉइंट आहे केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. केमिकल अनालिसिस ऑफ ए सॅम्पल इज कॅरिड आउट मेनली इन टू स्टेजेस. याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत, दोन स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज बाय ड्राय मेथड, in which sample under test is not dissolved. सॅम्पल हा ड्राय फॉर्मॅट मध्ये ठेवूनच त्याची टेस्ट केली जाते. अँड सेकंड स्टेप बाय वेट मेथड, इन विच द सॅम्पल इज फर्स्ट डिझॉल्व्ड अँड देन अनालाइज्ड टू डिटरमाइन इट्स कंपोजिशन. दुसरी मेथड आहे वेट मेथड, ज्याच्यामध्ये ते सॅम्पल पहिल्यांदा डिझॉल्व्ह केलं जातं आणि नंतर त्याच्या कंपोजिशनचं अनालिसिस केलं जातं. द ड्राय मेथड इज युजली युज्ड ॲज अ प्रिलिमिनरी टेस्ट इन अ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ड्राय मेथड जी आहे ती कसली मेथड आहे? प्रिलिमिनरी टेस्ट आहे, प्राथमिक स्वरूपातली ती टेस्ट आहे. द सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस, मागाशी हा शब्द गेलेला आहे आपल्याला, ज्यावेळेला ग्रॅम्स मध्ये तो सबस्टन्स घेतला जाईल, फ्यू ग्रॅम्स. सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कॅरिड आउट युझिंग ॲपॅरेटस. आता सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस साठी कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात? टेस्ट ट्यूब्स, बीकर्स, इव्हॅपोरेटिंग डिश, क्रुसिबल, स्पॉट प्लेट, वॉच ग्लास, वायर गॉज, वॉटर बाथ, बर्नर, ब्लो पाईप, पेअर ऑफ टॉंग्स, सेंट्रीफ्यूग, एटसेट्रा. यातली बऱ्यापैकी इक्विपमेंट तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेला बघायला मिळतील. द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारच्या कंपाऊंड्ससाठी तुम्हाला या टेस्ट बघाव्या लागतील. The majority of organic compounds are composed of relatively small number of elements. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स कमी असतात. कोण कोण असतं त्याच्यामध्ये? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस, यापैकीच एलिमेंट असतात. जास्त करून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे जास्त प्रमाणात असतात. Elementary qualitative analysis is concerned with detection of presence of these elements. हे जे वेगवेगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत, आता आपण जी लिस्ट बघितली ती, त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे आहे त्याला म्हणतात एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस, ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स डिटेक्ट केले जातात. द आयडेंटिफिकेशन ऑफ अन ऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स टेस्ट सच ॲज डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. ही फार महत्वाची टेस्ट आहे, कारण फंक्शनल ग्रुपवरतीच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात, वेगवेगळ्या रिॲक्शन्स अवलंबून राहतात, प्रॉपर्टीज अवलंबून राहतात. डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट. तर ह्या टेस्ट इम्पॉर्टंट आहेत. क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जर सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतील तर त्याच्यामध्ये काय आहे? डिटेक्शन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅटायोनिक अँड अनायोनिक स्पेसिस. त्याच्यामध्ये कॅटायोनिक कोण आहे, अनायोनिक कोण आहे, म्हणजे कॅटायन ज्याचा फॉर्म होतो तो आणि अनायन फॉर्म होतो ते. बेसिक अँड ऍसिडिक रॅडिकल, त्याच्यामध्ये ऍसिड, बेस कोण कोण आहेत याचाही विचार त्यामध्ये करावा लागेल. हे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठी ह्या टेस्टचा उपयोग केला जातो. प्रत्येक ठिकाणी हे थोडं थोडं वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती जरा तेवढी काळजीपूर्वक बघा. नेक्स्ट पॉइंट आहे केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. कोणकोणत्या मेथड्स आहेत बघा. इन्व्हॉल्व्स मेथड्स सच ॲज quantitative analysis of organic compounds involves
मेथड्स सच ॲज, पहिली मेथड आहे डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट. एखादा एलिमेंट किती टक्के प्रेझेंट आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हे ठरवावं लागेल. त्याच्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नोन कंपाऊंड इन द गिव्हन सॅम्पल. दिलेल्या सॅम्पल मध्ये एखादा कंपाऊंड किती प्रमाणात आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे हे त्याच्यामध्ये डिटेक्ट केलं जाईल. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स मेथड्स बेस्ड ऑन, कोणकोणत्या मेथड्सचा उपयोग होतो बघा. डिकम्पोजिशन रिएक्शन, दॅट इज ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, नावं लक्षात ठेवा. अँड प्रोग्रेस ऑफ रिएक्शन बिटवीन टू सोल्युशन्स टिल इट्स कम्प्लिशन, दॅट इज अ टायट्रॅमेट्रिक, त्याला टायट्रेशन असं सुद्धा म्हणतात. आणि दुसरं एक नाव आहे व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. याच्यामध्ये दोन सोल्युशन्स मध्ये रिएक्शन कॅरी आउट केली जाते आणि एक ठराविक त्याचा एक पॉइंट असतो, एंड पॉइंट असं त्याला म्हणतात, तो येईपर्यंत ती रिएक्शन कॅरी आउट केली जाते. त्यामुळे हे दोन प्रकार आहेत, एक आहे ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आणि दुसरा आहे टायट्रेशन किंवा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. द क्वांटिटेटिव्ह अनालिटिकल मेथड्स इन्व्हॉल्व measurement of quantities such as mass, volume by mean of some equipment or apparatus such as weighing machine, burette, etc. आता हे क्वांटिटेटिव्ह आलं. क्वांटिटेटिव्ह म्हणजे रिलेटेड विथ क्वांटिटी आलं, म्हणजे तुम्हाला तिथं क्वांटिटीज मेजर कराव्या लागतील. त्यांनी दोन प्रकारच्या क्वांटिटी सांगितलेल्या आहेत, मास आणि व्हॉल्यूम. मास मेजर करण्यासाठी वेइंग मशीन लागेल, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी ब्युरेट लागेल. नेक्स्ट पॉइंट आहे डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय बघा. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड इज द फॉर्म्युला which indicates the actual number of atoms of constituent elements in a molecule. एखाद्या मॉलिक्युल मध्ये कोणत्या एलिमेंटचे किती नंबर ऑफ ऍटम्स आहेत हे सांगणारा फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजा मी एखादं एक्झाम्पल घेतलं, वॉटर म्हटलं समजा, तर वॉटरसाठी H2O हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येणार. याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 ऍटम्स आहेत, ऑक्सिजनचा 1 ऍटम. आता हा कसा तयार करायचा त्याच्याबद्दल आता थोडी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. इट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड व्हॅल्यूज ऑफ पर्सेंट एलिमेंटल कंपोजिशन अँड मोलर मास ऑफ दॅट कंपाऊंड. हा फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल बघा. एखाद्या कंपाऊंड मधलं त्या एलिमेंटचं पर्सेंट कंपोजिशन किती आहे, शिवाय त्या कंपाऊंडचा मोलर मास, त्याचं मोलेक्युलर वेट ते किती आहे, याच्यानुसार हा फॉर्म्युला तयार केला जातो. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पर्सेंट कंपोजिशन अँड इम्पिरिकल फॉर्म्युला. आता हळूहळू आपल्याला तिकडे जायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याचं. कंपाऊंड्स आर फॉर्मड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. कोणताही कंपाऊंड कसा फॉर्म होतो, तर त्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन होतं, वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येतात. क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट बाय सुटेबल मेथड्स प्रोव्हाइड्स पर्सेंट एलिमेंटल कंपोजिशन ऑफ कंपाऊंड. तर तो जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्याचं पर्सेंटेज किती हे आपल्याला योग्य त्या मेथड्स वापरून ठरवावं लागेल. आणि अशा प्रकारचं एखाद्या एलिमेंटचं कंपोजिशन, पर्सेंटेज कंपोजिशन ठरवणे म्हणजेच क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. हेच आपल्याला आता हळूहळू तिकडं ते घेऊन चाललेले आहेत. एक 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 टर्म आपण बघत जाऊया. नेक्स्ट पॉइंट बघा त्याच्यामध्ये, इफ द पर्सेंट टोटल इज नॉट 100. म्हणजे हे काय बघा, तुम्ही एखादा कंपाऊंड घेतला, त्या कंपाऊंड मधल्या प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज काढलं आणि त्या सगळ्या पर्सेंटेजेसची बेरीज करायची. ती बेरीज 100 यायला पाहिजे. जर समजा ती 100 आली नाही,
म्हणजे समजा 98% आलं, राहिलं किती वरती? 2% शिल्लक राहील. द डिफरन्स इज कन्सिडर्ड ॲज पर्सेंट ऑक्सिजन. म्हणजे वरचं उरलेलं 2% असेल तर ते काय घ्यायचं म्हणून सांगितलंय? ऑक्सिजन घ्यायचं. फ्रॉम द पर्सेंट कंपोजिशन, रेशो ऑफ atoms of the constituent elements in the molecule is calculated. तर तिथं जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या पर्सेंटेज कंपोजिशन वरून रेशो ऑफ ॲटम्स फाइंड आउट केले जातील. समजा मी H2O घेतलं तर याच्यामध्ये रेशो कसा आहे? हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचा 1 ॲटम. असा जो रेशो आहे तो पर्सेंटेज कंपोजिशन वरून ठरवला जातो. आपल्याला याचे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत आणि ते प्रॉब्लेम्स बघितल्यानंतर तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येईल की ह्यांनी मोलेक्युलर फॉर्म्युले कसे फाइंड आउट केलेले. द सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स of the constituent elements in a molecule is called empirical formula of that compound. तर एखाद्या कंपाऊंड मध्ये जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत त्यांचा सिम्पलेस्ट रेशो, तर इथं हायड्रोजनचे किती आहेत? 2, ऑक्सिजनचा 1, रेशो काय झाला? 2:1. अशा प्रकारे सिम्पलेस्ट रेशो फाइंड आउट करायचा नंबर ऑफ ॲटम्सचा आणि त्यालाच काय म्हणायचं? त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला असं म्हणतात. इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. मलेक्युलर फॉर्म्युला कॅन बी ऑप्टेन्ड फ्रॉम द इम्पिरिकल फॉर्म्युला. लक्षात ठेवा, इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून मलेक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट केला जातो इफ इट्स मोलर मास इज नोन. त्याचं मोलर मास तेवढं फक्त माहित पाहिजे. मग मोलर मास कसं फाइंड आउट करतात? मोलर मास ऑफ द सबस्टन्स अंडर एक्झामिनेशन इज डिटरमाइंड बाय सम कन्व्हिनियंट मेथड. काही ठराविक योग्य मेथड वापरून हे मोलर मास सुद्धा फाइंड आउट करता येतं.